मालेगांव शहर की मेरी लाडली बहनों और लाडले भाइयों और लाडले बुजुर्ग हजरात, मैं आप लोगों को आपके लाडले भाई वज़ीर आला श्री देवेंद्र फडणवीस, नायब वज़ीर आला श्री अजीत पवार और नायब और एकनाथ शिंदे की कुछ क्लिप भेज रहा हूँ जो लाडली बहनों की किस्त के ताल्लुक़ से है। मालेगांव शहर में, इसके अलावा पूरे महाराष्ट्र में अपोजिशन के लोग इस स्कीम के ताल्लुक़ से अलग अलग बातें कर रहे हैं, जबकि ये आपके तीनों लाडले भाई क्लियर कट बोल रहे हैं कि 5 साल तक आपकी ये स्कीम बंद नहीं होगी, बल्कि इसमें इजाफा ही होता जाएगा। बराए मेहरबानी आप तमाम लाडली बहनें मेरी आपके लाडले भाइयों की इस बातों पर गौर से सुनिए और सामने वाले जो आपको भड़का रहे हैं और इस स्कीम के खिलाफ बोल रहे हैं, उनकी बातों में ना आइए। अल्लाह हाफिज। जय हिंद, जय महाराष्ट्र। लाडकी बहीण योजना सुरू केली। आज आपण वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो। आता सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ, ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। बाळासाहेब सांगायचे, सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, नाव जाता कामा नये, नाव गेलं की पुन्हा येत नाही। पण मला या महाराष्ट्रातल्या तमाम कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली मला, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे कोणी काही म्हटलं, आता पण काय काय सांगतायत, काय होणार बघा, बंद होणार, लाडकी बहीण योजना अमकं होणार तमकं होणार, सरकारला इकडे पैसे द्यायला पैसे नाही, पगार द्यायला पैसे नाही। पण मी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू करताना हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता। तुमची लाडकी बहीण योजना कुणी किती काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधीही बंद होणार नाही, कधी बंद होणार नाही। मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना, माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो, तर बहुतेकांनी ई-केवायसी केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीने जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-केवायसी सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे। त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची ऑलमोस्ट ई-केवाईसी की जो प्रोसीजर है वो सिर्फ उन्हें लाडली बहन के लिए ही नहीं, वो उसके अलावा भी जब गवर्नमेंट साधारणपणे जो रेशो है तो इसका बेनिफिट ये उनको होने वाला है और तकरीबन 4 से 5 लाख महिलाएं रोज ई-केवाईसी का प्रोसीजर कर रहे हैं। और हमारा जो ई-केवाईसी का प्रोसीजर है वो अब तक ऑलमोस्ट 1 करोड़ महिलाएं जो है उन्होंने ई-केवाईसी के प्रोसीजर कंप्लीट कर ली है। तकरीबन 30 लाख से ज्यादा महिलाएं हैं जिन्होंने पार्शियली ई-केवाईसी की प्रोसीजर कंप्लीट कर ली है, तो उनका जो रिमेनिंग पार्ट है वो भी अभी जल्द से जल्द होगा। और हमने 2 महीने ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे।
हमारी ये कोशिश रहेगी और हमने उस तरीके से डिपार्टमेंट ने वो जो प्रोसीजर है गवर्नमेंट के अप्रूवल के लिए वो भी हमने रखा है। तो वी आर होपिंग कि हम दिवाली में जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम दे। उसके अलावा जो हमारी अंगनवाड़ी सेविक, मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीने जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे। त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत घे। डायमंड कारपेट, हमारे वहाँ ग्रास, रेलवे वाला कारपेट, विलस्पन कंपनी का पायदान, हेटलोन रेगजिन होलसेल रेट में तमाम अशिया हमारे वहाँ दिए जाती है। हमारा पता याद रखे, सकावत होटल के पीछे आबिद सोडा के बाजू में 1000 खोली, मालेगांव।